आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। हे गुरुदेवा, हा कसला श्राप दिलात आपण? हे काय होतंय? असं का घडलं? क्षमा करा गुरुदेव। गुरुदेवा, जीवनाचं सार्थक मोक्षाचा शोध घेत ईश्वरीय सानिध्यात निवास करणारी शिवभक्त अप्सरा आहे मी। मला क्षमा करा गुरुदेव। तुमच्या श्रापाने माझं भविष्य नष्ट होईल गुरुदेव। हा माझ्या हातून अनावधानाने घडलेला अपराध आहे। आपण या ठिकाणी तपश्चर्येत मग्न असाल याची पूर्वकल्पना मला नव्हती गुरुदेव। जर मी जाणले असते तर आपल्या सेवेत लीन झाले असते, तुमच्या तपश्चर्याची बाधा ठरले नसते। क्षमा करा मला गुरुदेव, क्षमा करा गुरुदेव। आपला क्रोध शांत करा। मला अशी शिक्षा नका देऊ गुरुदेव। आपला श्राप परत घ्या। माझ्या अज्ञानाकरिता मला क्षमा करा। तुझी इच्छा, जीवनाचे सार्थक, शोध ईश्वरी सानिध्य, तुझी मोक्ष प्राप्तीची अभिलाषा, तुझ्या शिवसाधनेचे फळ, या ब्रह्मांडाच्या ज्ञानाची इच्छा, तुझ्या सर्व आकांक्षा या शापामुळेच पूर्ण होतील पुंजीस्थला। हा शापच तुझ्यासाठी वरदान ठरणार आहे, विधात्याचा आशीर्वाद आहे। तुझ्या पुढील वानर जन्मातही तू माझ्या आशीर्वादामुळे एक अतिशय सुंदर आणि ज्ञानी वानर स्त्री होशील। तुझ्या उदरातून एका महापराक्रमी महाबलशाली पुत्राला जन्म देशील। तुझ्या अजिंक्य पुत्रामुळे तुझे नाव या पृथ्वीवर अमर होईल। आता जे काही घडलं त्याने उदास होऊ नकोस पुत्री। या सृष्टी चक्रात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे एक हेतू आहे। भगवान शिवांनी स्वयं आपल्या कार्यासाठी तुझी निवड केली आहे। सगळं काही व्यवस्थित होईल। दुष्ट रावणाचा अंत करणाऱ्या दिव्य शिशूचा जन्म अतिशीघ्र या पृथ्वीवर होईल। आपण पाहताय ना स्वामी, तो दुष्ट राक्षस राज आपण दिलेल्या वरदानाचा कसा दुरुपयोग करतो आहे। ते सर्व भूलोक भयभीत झाला आहे। मानव लोकातील हाहाकाराचा ध्वनी सत्य लोकापर्यंत येत आहे। प्रभू, सर्वत्र अनर्थ घटित होत आहे। स्वामी, अनर्थ सुरू झाला आहे। या अनर्थाचाच अर्थ लपलेला आहे देवी। देवी, पाण्यातील कर्दमाला जर पूर्वग्रह वृत्तीने पाहिलं तर अहितकारी भावनाचा निर्माण होईल, परंतु त्या चिखलगळाच्या जर बीजरोपण करणाऱ्या मातेचे उदर समजले तर त्या बीजातून कालांतराने सुंदर पुष्प जन्म घेईल। हा सुविचार कुणाच्याही मनोपटलावर उमटला नसेल। वीणावादिनी पाहिलत?
कर्दमातून ज्याप्रमाणे सुंदर कमल पुष्पाचा जन्म होतो, अगदी त्याचप्रमाणे रावणाच्या दुष्ट कृत्यांमुळेच एक सुंदर बलशाली शक्ती जन्म धारण करून त्या उन्मत्त रावणाच्या सर्व कुकर्मांच्या अध्यायाचा अंत करेल. रावणाचा हा धुमाकूळच याचे संकेत देत आहे देवी. या दशानन रावणाच्या प्रामाणिक राक्षसवीरांनो, समरप्रतापी दानवांनो, आता वेळ येऊन ठेपलीये. आपण सर्वांनी एक होऊन या विशाल लंकेच्या साम्राज्याचा विस्तार त्रिलोकापर्यंत करण्याची सुसंधी आपल्या समोर आहे. या महान कार्यात तुम्हा सर्वांचं योगदान मला हवंय. तुमच्या तनामनाची आहुती हवी आहे. आवश्यकता निर्माण झाल्यास या लंकाधिपतीसाठी सर्व वीर राक्षस योद्धे आपलं प्राणार्पण करतील ना? हो, प्राणार्पण करतील. प्राणार्पण करतील. प्राणार्पण करतील. प्राणार्पण करतील. अर्पण करू. स्वयं ईश्वर आहे हा दशानन. हे मान्य आहे ना राक्षस वीरांनो? मान्य आहे लंकेश्वर. मान्य आहे लंकेश्वर. मान्य आहे. आजवर ते दुष्ट कपटी देवतागण, गंधर्व, यक्ष, किन्नर आणि तो शूद्र मानव लोक आपल्याला हीन कनिष्ठ लेखून आपल्याशी दुष्ट वर्तन करत आले. आपल्याला पाताळ लोकात ढकलून त्यांच्या साम्राज्याचा विस्तार करतायत. पण आता ती सुवर्ण वेळ आली आहे. आपण त्यांचा प्रतिशोध घेऊन त्यांना आपलं सामर्थ्य दाखवून देऊ. आपल्या सगळ्या शत्रूंना त्यांची खरी जागा दाखवून देऊ. त्यांच्या अहंकाराचा नाश करू. या ब्रह्मांडावर राक्षसांचं अधिपत्य प्रस्थापित करू. गृहस्थ, हे लंकाधिपती दशाननाचं चरण तीर्थ आहे. ग्रहण कर. प्रभूंच्या चरणाचे तीर्थ, पवित्र तीर्थ. लंकाधिपती दशाननांचा. लंकाधिपती दशाननांचा. लंकापती दशाननांचा. काय म्हणालास? क्षमा असावी प्रभू. लंकापती परमेश्वर दशाननांचा. विजय असो. होय होय. लंकापती परमेश्वर दशाननांचा. विजय असो. विजय असो. लंकाधिपती दशाननांचा विजय असो. द्विमुख, द्विमुख.
अशक्य नाही दशानन. तुझी दहशत अगदी क्षुल्लक आहे. तुझ्याहूनही महाबली आणि शूर पराक्रमी हा द्विमुख आहे. तुझ्या प्रभावाने दिपून जाण्यासाठी तू कोणी परमेश्वर नाहीयेस ना. मी तुझा श्रद्धाळू भक्त आहे. माझ्या समक्ष तू एक क्षुद्र कीटक आहेस. सिंहासनावर बसून केवळ शूरपणाच्या बाष्कळ आरोळ्या ठोकणं म्हणजे काही शूरता नव्हे. पराक्रमी असेल तर युद्धात सज्ज हो. या समक्ष या. कुणाला माझ्याशी युद्ध करायचं असेल त्याने समोर यावं. माझ्या विरुद्ध जो कोणी येईल त्याची भेट मृत्यूशी होईल. प्रेतांचे डोंगर उभे राहतील. असता कामा नयेत. अजिबात असता कामा नयेत. माझा कुठलाही शत्रू असता कामा नये. कदापि असता कामा नये. मग ते आकाश असो, पाताळ असो किंवा पृथ्वी असो, कोणीही वाचता कामा नये. सगळ्या दिशांमध्ये केवळ आणि केवळ माझं साम्राज्य असायला हवं. सगळ्यांनी केवळ माझाच जय जयकार करावयास हवा. केवळ माझीच पूजा करावी. केवळ मलाच परमेश्वर मानावं. जे मानणार नाहीत त्यांना ठार करा. जे जे मला विरोध करतील त्या सगळ्यांना चिरडून टाका. जर हे कार्य करण्यात तुम्ही असक्षम ठरलात तर तुम्हा सगळ्यांना मी ठार करेन. सावध रहा. लंकाधिपती दशाननांचा विजय असो. लंकाधिपती दशाननांचा विजय असो. लंकाधिपती दशाननांचा विजय असो. इथे रावणाच्या अत्याचारांना पारावार उरला नाही. तिकडे कैलासावर शिवशंकर ध्यानमग्न अवस्थेत आहे. स्वामी, या विशाल अद्भुत शक्तिपुंजाने आपणास का वेढले आहे? आपला अंश केव्हा अवतार धारण करेल प्रभू?
आपली सूचना समजली महादेव. काय सूचना आहे विष्णुदेव? याचा अर्थ बोल. ही संपूर्ण जीवसृष्टी कालचक्राच्या बंधनाने गतिमान आहे. इथे कोणतीही घटना कालचक्राच्या परिघाबाहेर जाणं केवळ असंभव आहे. परंतु अतिशीघ्र एक शुभ घटना घटित होणार आहे, जी भूलोकात महादेवांच्या अंशास अवतार धारण करण्यात सहाय्यभूत होणार आहे. अशी कोणती घटना आहे चक्रपाणी? देवी, समग्र सृष्टीला प्रभावित करणारी दिव्य घटना. त्याकरिता अतिशीघ्र आम्हाला इथून निर्गमन करणं आवश्यक आहे. हे प्रभू, पुंजीस्थला शापाने ग्रासित आहे. तत्पश्चात काय घटित होईल कृपया सांगा. ती घटना पुन्हा केव्हा तरी कथन करू. आता आमच्या निर्गमनाची वेळ झाली आहे. दीर्घकालापासून आपण कुठे होतात प्रभू? आपणास माहित आहे, रावण त्याच्या वरदानाने जन्मत होऊन बलशाली झाला आहे. त्याने सर्वत्र हाहाकार माजवला आहे आणि आता आपली अवतार धारण करण्याची शुभ घटिका आली आहे. स्वामी, शीघ्र या अहंकाराचा नाश करा प्रभू. देवी, रुद्रांश प्रकट होण्यापूर्वी आमचा अवतार कसा संभव आहे? त्या महाशक्तिशाली अंशाच्या जन्मानंतरच आमचा अवतार संभव आहे. रुद्रावताराविना आमच्या अवतारास काहीच अर्थ नाही. आपले प्रत्येक कथन मजकरिता रहस्यांच्या जलाशयातील पुन्हा एक पतिप्रश्नच ठरतो. स्वामी, आपली लीला माझ्या आकलना पलीकडे आहे. ही लीला नाहीये देवी, केवळ माया आहे. ज्याप्रमाणे दशाननाने मायाजालात फसून अमर होण्याकरिता अमृत प्राप्ती करून आपल्याच अंतास निमंत्रण दिले आहे, अगदी त्याचप्रमाणे या माया जगतात रुद्रांशाच्या जन्मासाठी आणि दशाननाच्या अंताकरिता महाजालाची निर्मिती झाली आहे. स्वामी, ते महाजाल कोणते आहे? याचा मुख्य नायक कोण आहे? मला जाणून घेण्याची उत्सुकता आहे. स्वामी, नारायण नारायण. देवर्षी नारद रावणाच्या भयाने त्रैलोक्यात हाहाकार माजला आहे आणि आपणास याबाबत जराही चिंता दिसत नाही. नेहमीप्रमाणेच सर्वत्र आनंद असल्याप्रमाणे आपण हास्य करत आहात. मोहमायेत गुंतलेल्या, भावबंधनात अडकलेल्या भूलोकवासियांना चिंता असते माते. मला कसली चिंता, मला कसले बंधन? ब्रह्मचारी आहे. मला कसला मोह माते? मी सदैव ब्रह्मचारीच राहणार, सर्व चिंतांच्या पलीकडे, या मोहमायेपासून अगदी दूर, खूप खूप दूर माते. पाहिलंत स्वामी, महर्षी नारद कसे त्यांच्या बोलण्यातून आपली थट्टा करत आहेत? पाहिलंत ना? नाही नाही प्रभू, मी केवळ सत्यकथन करत होतो. देवर्षी, कित्येकदा दृष्टीस पडतं ते सर्व सत्य नसतं. ज्याप्रमाणे मरुस्थलावर पाण्याचा भ्रम निर्माण होतो, माया सुद्धा दृष्टीसमोर मोहाचा पडदा निर्माण करू शकते. या मोहमायेच्या जाळ्यात प्रत्येक जण फसतोच. नारायण नारायण. सत्य आणि मायेतील फरक समजून न येण्यास मी काही मूढ नाहीये प्रभू. मी देवर्षी, सर्वसंग परित्यागी, अखंड ब्रह्मचारी, मोहमायेपासून मुक्त आहे. नारायण नारायण. शिवाच्या सूचनेनुसार आता ती वेळ आली आहे, जेव्हा ही सृष्टी नवीन घटनाक्रमास जन्म देईल. रुद्रांशाच्या अवतार धारणेतील
आपलं कार्य कर्तव्य पार पाडेल. नारायण नारायण. तुंबर, अरे नारदा, तुंबर, हे सर्व कोठे चालले आहेत? नारदा, तुला माहित नाही का? आज राजा शिलानिधीची पुत्री विश्वमोहिनीचे स्वयंवर आहे. शीलानिधी, विश्वमोहिनी. तुंबर, हे काय बरळतो आहेस? खरं सांगतो नारदा, तिचं सौंदर्य अवर्णनीय आहे. महाराज शिलानिधीची कन्या विश्वमोहिनीच्या सौंदर्याचे वर्णन करण्यास हजारो जिव्हा असणारा आदिशेषही असमर्थ आहे. असं काय? हो नारदा, आज तिचे स्वयंवर आहे. त्यात सहभागी होण्यासाठी महान राजे महाराजे देवता आदी शिलानिधीच्या महालाकडे प्रस्थान करत आहेत. असं म्हणतोय? होय होय नारदा, मी सुद्धा तिथेच चाललो आहे. तूही येतोस का? चला मग पाहूया तरी स्वयंवरात काय होतं ते. नारायण नारायण. तुंबर, किती अद्भुत दृश्य आहे. असा भव्य सुंदर महानगर मी यापूर्वी कधीच पाहिला या नव्हता. नगरीचे सौंदर्य पाहूनच तुझे भान हरपले आहेत. तर शिलानिधीची कन्या विश्वमोहिनीला पाहून तुझी काय स्थिती होईल? ती तर साक्षात त्रिलोक सुंदरी आहे. कोणत्याही रूपवती अप्सरेचं सौंदर्य तिच्या समोर नगण्य आहे, नगण्य. आणि म्हणून तर राजे महाराजे देवता आदी तिच्या स्वयंवरात भाग घेण्यासाठी आले आहेत. ती ज्याचा कोणाचा स्वीकार करेल ती व्यक्ती नक्कीच महान कोणीतरी असेल. जरा सांभाळूनच तिला बघता क्षणीच मोहमायेस बळी पडाल. मी अंतरंगातून आणि बाहेरून पवित्र आहे, महान ब्रह्मचारी आहे. मला या माया मोहाचा अजिबातही लोभ नाहीये. तुंबर, चल आज जाऊ.
राजकुमारी विश्वमोहिनी, सभागृहात सगळे आपली वाट पाहतायत. चला आपल्याला निघायला हवं. चल चारुलता, आपण जाऊया. आहाहाहा. आहाहाहा. संपूर्ण ब्रह्मांडात याहून सुंदर रचना दुसरी असूच शकत नाही कुठे. मला हे काय होत आहे? बुद्धी, हृदय, प्राण सर्व हिची अभिलाषा करत आहेत. ही प्राप्त व्हायला हवी. ही केवळ माझी पत्नी होणार, परंतु ही माझी निवड कशी काय बरं करणार आहे? मी तर केवळ चिपळ्या तंबोरा बाळगणारा यत्किंचित देवर्षी आहे. इथे तर एकाहून एक सरस राजे, वीर, देवता, चक्रवर्ती, सम्राट बसले आहेत. काय करावे बरे? नारदा, विश्वमोहिनी तुझी भार्या नाही होऊ शकली तर तुझा जन्म व्यर्थ आहे. काहीतरी उपाय शोधावा लागेल. स्वयंवरात विश्वमोहिनीने केवळ माझ्याच गळ्यात वरमाला घालायला हवी. काय करावे बरे? नारायण नारायण, केवळ श्रीहरीच मला सहाय्य करू शकतात बरं. नारायण नारायण.